नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चित्रपटाची चर्चा वाढली आहे. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या वर्तुळात आणि काही माध्यमात अशी चर्चा सुरू झाली आहे की अभिजित दिपके यांच्या जीवनावर आधारित बायोपिक किंवा प्रेरणादायी चित्रपटाची तयारी सुरू आहे. अर्थात चित्रपटाची अधिकृत घोषणा, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रदर्शित होण्याची तारीख याबाबत अद्याप स्पष्ट काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र चर्चा एवढी वाढली आहे की अनेक जण विचारत आहेत, हा चित्रपट खरंच येणार आहे का? जर हा प्रकल्प साकारच झाला तर तो केवळ एका व्यक्तीची कथा न राहता एका सामाजिक चळवळीचा संघटनात्मक प्रवास आणि युवा नेत्यांचा उदयाचा दस्तावेज ठरू शकतो. चित्रपटात आपल्याला काय पाहायला मिळू शकतं? एक तर सामान्य कुटुंबातून सुरुवात, संघर्षमय बालपण, शिक्षणातील अडचणी, आर्थिक आणि सामाजिक वास्तव, विद्यार्थी जीवन, प्रश्न विचारण्याची सवय, संघटनेमध्ये सहभाग, नेतृत्वाची पहिली पायरी, सामाजिक चळवळ, लोकांमध्ये फिरणं, आंदोलन, सभा, मोर्चे, संविधान आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे, टीका आणि विरोध, प्रत्येक सार्वजनिक व्यक्तीमध्ये मतभेद, आरोप, प्रतिवाद आणि यातूनच पुढे जाण्याचा प्रयत्न, नेतृत्वाची जबाबदारी, संघटना उभी करणं, कार्यकर्त्यांना जोडणं आणि मोठ्या उद्दिष्टांचं काम करणं. प्रेक्षकांची उत्सुकता कशी असेल? आजच्या या काळात बायोपिक हा चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. खेळाडू, वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, औद्योगिक आणि अनेकांच्या जीवनावर पडद्याच्या आतमध्ये आणि पडद्याच्या बाहेर काय होतं हे जाणण्याची उत्सुकता. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना स्थानिक संघर्ष, सामाजिक वास्तव आणि परिवर्तनाची कथा आवडते. म्हणूनच अभिजित दिपके यांच्या नावाभोवती सुरू झालेली ही चर्चा अनेकांना आकर्षित करत आहे. त्याचबरोबर चित्रपटात कोण कलाकार असू शकतील? सोशल मीडियावर काही जण आधीच चर्चा करत आहेत की दिपके म्हणजे त्यांची भूमिका कोण करणार. महत्वाची सूचना जर आपण करायचं म्हटलंच तर इथे एक गोष्ट स्पष्ट सांगण्यात आवश्यक आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार चित्रपटाबाबत अधिकृत निर्मितीची संपूर्ण घोषणा सार्वजनिकरित्या समोर आलेली नाही. म्हणून या विषयाकडे चर्चा, तयारीच्या बातम्या आणि संभाव्य प्रकल्प या स्वरूपात पाहणे योग्य ठरेल. अधिकृत पोस्टर, टीजर, निर्माते, दिग्दर्शक किंवा रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर अंतिम माहिती निश्चित मानावी. जर अभिजित दिपके यांच्या जीवनावर चित्रपट साकार झाला तर तो केवळ एक व्यक्तीचा गौरव करणारा चित्रपट न राहता संघर्ष, संघटन, सामाजिक प्रश्न आणि युवा नेतृत्वाचा प्रवास मांडणारा चित्रपट ठरू शकतो. तुमचं मत काय आहे? अभिजित दिपके यांच्या जीवनावर चित्रपट यायला हवा की नको? आणि त्याचबरोबर भूमिका कोणी साकारावी आणि योग्य अभिनेता कोण असेल याबद्दलही तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.